सति परम स्वगतमगधीशां शिव जितवमभिवन्दे श्री कुंदाचार्य जी नियम त्याच्यावर तात्पर्य वृत्ती टीकेचं चर्चा आपण करत मंगलाचरण रूपाने आचार्य 7 श्लोक लिहिलेले आहेत. त्यामधला पहिला श्लोक आपण बघतो. ज्यामध्ये आचार्य आपलं आवश्यक कार्य करतात. आवश्यक परम आवश्यक कार्य हे केलं तर सगळं केलं, आणि हे नाही केलं आणि बाकी सगळं केलं तर काही नाही केलं. बरोबर. कोणतं कार्य की आवश्यक कार्य कोणतं आहे, परम आवश्यक कार्य कोणतं आहे की जे केल्याशिवाय साध्य सिद्धी नाही. कोणतं कार्य करण्यायोग्य आहे, नियमानं करण्यायोग्य. तर ही जी भगवंतांच्या प्रती भक्ती आहे ती परम आवश्यक आहे का? भगवंतांच्या प्रती भक्ती किती आवश्यक मला वाटतं, आणि ती परम आवश्यक आहे का नाही? ती गोष्ट इथं 12 नंबर श्लोक मध्ये दिली होती. का भगवंतांची भक्ती करायची पण बघत होतो मग मिळाला. 5 नंबर आहे मराठी पुस्तकात 11, श्लोक नंबर आहे 12. भयभेदिनी भगवती
भवतः किं भक्तिरत्र न समस्ति तर्हि भवाम्बुधिमध्य ग्राहमुखान्तर्गतो भवसि. पान नंबर माझं एक असेल, तुमचं पुस्तक एक नाही आहे. श्लोक नंबर 12 क्रमांक, गाथा नंबर 5 झाली, 5वी गाथा. आणि त्याच्यानंतर खाली एक श्लोक आहे. 5 नंबर गाथेच्या नंतर टीका झाली, एक श्लोक आहे. 12 नंबर पान आहे तुमच्या ह्याच्यात, बघा तुमच्या पुस्तकात आहे. श्लोक नंबर 12 वर आहे, पुढे दिसतंय. 5 नंबर गाथा झाल्यानंतर आपण म्हणा सगळे. हा, मी म्हणतो आधी, आता माझ्या मागे म्हणा एक पाहिजे. भव भय भीदिनी भगवती भवतः किं भक्तिरत्र न समस्ति तर्हि भवाम्बुधिमध्य ग्राहमुखान्तर्गतो भवसि. भव भय भीदिनी भगवती भवतः किं भक्तिरत्र न समस्ति तर्हि भवाम्बुधिमध्य ग्राहमुखान्तर्गतो भवसि. काय म्हटले? भव भय भीदिनी. भव भय भीदिनी. भव म्हणजे संसार, शरीर. भव शब्दाचे अर्थ राग द्वेष, दुःख, हे भवाचे अर्थ होतात. अशा संसाराची ज्याला भीती वाटते, जन्म मरण, अशा संसाराची ज्याला भीती वाटते, त्या भीतीला नष्ट करणारी ही चर्चा आहे. भीती कोणाला आवडते सांग? भय कोणाला प्रिय आहे? कोणत्याही प्रकारचं भय कोणालाही इष्ट नाही, प्रिय नाही, आवडीचं नाही. व्यवहारातलं भय आम्हाला प्रिय नाही. मग इथं जर आपल्याला समजून सांगायचा प्रयत्न करतायत की भीती हा सम्यक दर्शनाचा पहिला गुण सांगितलेला. सम्यक दृष्टी कोणता? प्रशम नाही, संवेग. संवेग जो आहे भाव, संवेग म्हणजे संसाराच्या प्रती वैराग्य भाव, धर्माच्या प्रती राग भाव, त्याला म्हणायचं संवेग भाव. संसाराची ज्याला भीती वाटते, संसारापासून जो विरक्त असतो, त्यालाच सम्यक दृष्टी म्हटलेला आहे. ज्याला संसार प्रिय नाही, तो सम्यक दृष्टी असू शकतो.
काय म्हणलं? हा, ज्याला संसाराची भीती आहे तो सम्यक दृष्टी असं म्हणलं. न तपासायला पाहिजे ना. मला बाकी इथं अनेक गोष्टींची भीती आहे. जर आहे ना, सोन्याचं दुकान आहे तर कोणाची भीती आहे तुम्हाला? कोणाची भीती? एक गोष्टीची भीती आहे का मला सांगतो? हा, कितीतरी भय, आणि त्या भयातून मुक्त होण्यासाठी तुम्ही कितीतरी उपाय करता. भयमुक्त होता का? जेवढे जे काही उपाय केले भय नष्ट करण्यासाठी, भयमुक्त झाला का? मग उपाय कशासाठी करता? जर उपाय करूनही भय नष्ट होत नाही म्हणजे ते उपाय योग्य आहेत का? विचार तर करायला पाहिजे ना. जंगलात मुनिराज विचरण करतात, विहार करतात, त्यांना भीती असते का? आणि तुम्ही जंगलातून चाललाय सोनं अंगावर घालून, तुम्हाला भीती असते का? महाराजांना भीती का नाही? काय नाही तर काय चोरणं, बरोबर आहे. मग भ्यायचं कशासाठी असा सरळ प्रश्न. आणि ज्याच्याजवळ परिग्रह आहे तो परिग्रह भीतीचं आयतन झालं का नाही? म्हणजे समजूनच घ्यायचं झालं तर समजून घ्यायचं असेल, कारण आम्ही समजायचं नाही बरं आहे तसं असं असं आहे. मला भय नको आहे, भीती नको आहे डॉक्टर, आणि परिग्रह सोडायचा नाही. मग भय कसं संपणार सांग? भीती कशी नष्ट होणार विचार? दुःख कसं दूर होणार सांगा? भीती म्हणजेच दुःख आहे ना. सतत भीती आपल्याला. मुनिराजांनी शरीराचं पण महत्व सोडलं तेव्हा जंगलात सुद्धा तिथं सिंहाची डरकाळी ऐकली तरी भीत नाहीत का? त्यांच्याजवळ गात्र मात्र परिग्रह सांगितला प्रवचनुसार. गात्र म्हणजे शरीर, बाकी कोणता जर परिग्रह नाही आहे त्यांच्याकडे. म्हणायला म्हटलं तर शरीर पण एक प्रकारचा परिग्रहचा आहे. त्या शरीराच्या आश्रयाने अनेक प्रकारचा अंतरंग परिग्रह बनतो. शरीर रूपी बाह्य परिग्रह, अंतरंग जो 14 प्रकारचा परिग्रह आहे त्याचं निमित्त बनतं. ते नो कर्म आहे डॉक्टर. काय होतंय? काय तुमचं असं ध्यान नसलं तरी काय राहिलंय काय घरी काम? न आता मी सांगतोय तिथं सांग, एक एक करू. एका वेळेस एक केलेलं बरं आहे, नाहीतर एक न धड भारा भरू. आता आलाय कशासाठी इथं सांग? ऐकायला म्हणून आलाय का तुमचं ते चिंतन करायला? कुठला तेच काढलं तुम्ही लिहून ठेवलाय काय? सांग. छान, उत्तम. चर्चा काय काय सांगते? काय सांगितलं? शेवटचं वाक्य सांगा बरं. म्हणून तर प्रॉब्लेम आपल्याला जे चालले ते नाही, त्याचं नाव आहे संसार. जे समोर आहे ते नको आहे, ते सोडून दुसरं पाहिजे असतं. काय सांगत होतं डॉक्टर? बरोबर. पुढं त्याच्यानंतर पुढं सांग. मुनींकडे परिग्रह एक राहिला तेवढा सांगितलं. शरीर
रूपी परिग्रह राहिलेला आहे. त्याला काय असं बाकीच्या परिग्रहासारखं सोडता येत नाही, आहे का नाही? मग त्या शरीराच्या आश्रयाने ते काय करतात? संयमाची साधना करतात, आत्म्याची आराधना करतात. जोपर्यंत शरीर संयमाच्या साधनेमध्ये आराधनेमध्ये साधक बनतंय तोपर्यंत त्याला आहे ना खाऊ घालते. आणि जिथं ते शरीर त्या संयमाची विराधना करू लागतं, आत्म्याच्या परिणामांच्या विशुद्धीची विराधना करू लागतं, तिथं ते म्हणते शरीराला बाय बाय, जा बाबा तुझ्या वाटेने तू जा, माझं काम झालंय हो लांब. बरोबर आहे. सतलेखन सल्लेखना घेतात ना शेवटी. मग नाही संयमाची आराधना होत तर मग कशासाठी सांभाळायचं ते शरीर? शरीराचं पोषण करायचं प्रयोजन नाही सांगतात. शरीर सगळ्यात मोठा आहे ना ग्रह म्हणजे पिशाच म्हटलं जातं शास्त्रामध्ये. भूत म्हटलं जातं शरीराला, की जे आपल्याकडनं वाटेल ते काम करून घेत. म्हणून एक ठिकाणी वाचताना अहिंसे संबंधी चर्चा करताना प्रकरण आलं की जी जीवन जगण्याची या मनुष्याला इच्छा आहे तीच सगळ्यात मोठी हिंसा आहे. कळलं? जीवन प्रत्येकाला आता आपल्याला दिसतंय ना, आपण काय करतोय? ही जी अवस्था मिळाली या अवस्थेमध्ये जोपर्यंत राहता येईल तोपर्यंत राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि कुठपर्यंत राहायचंय? कुठपर्यंत राहायचं शरीरात? जब तक सूरज चांद रहेगा देह मेरा साथ रहेगा. असं नाही आमचं भावना, आमची इच्छाही नाही. जो जो जीव शरीर धारण करतो, शरीरापासून भिन्न जीवाचं अस्तित्व जाणत नाही, मानत नाही, तो जीव त्या शरीरामध्ये राहण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. शरीर म्हणजे जीवन नाही हे त्याला कळलं नाही, तो काय करेल? त्या शरीराच्या आश्रयाने जगण्याचा प्रयत्न करणार ना. शरीरालाच, आत्म्याला जीवन ठेवण्याचा प्रयत्न करता तुम्ही का शरीराला? कारण मला शरीरच आत्मा जर भासित होत असेल, देहात्मबुद्धी असेल डॉक्टर, तर मग मी देहाला का नाही सांभाळणार? मला जर शरीर आणि आत्मा या दोन भिन्न भिन्न पदार्थाची भिन्न भिन्न सत्ता आज भासित नाही झाली तर मी दुसरं काय करू शकणार? ह्याच नाव शास्त्रीय भाषेत मिथ्यात्व आहे, बहिरात्मा म्हटलं जात. मग शरीर धारण करणारा अगदी किडा मुंगी असलं तरी सुद्धा, विष्ठित किडा झाला तरी मरू इच्छितो काय? काय कोणती क्षुद्र अवस्था असू दे, आपल्या दृष्टिकोनातून आता विचार केला तर बघा ना, किडा मुंगी या अवस्था काय क्षुद्र अवस्था नाही आहेत? आळी वगैरे ह्या सगळ्या आहेत का नाही? काय अवस्था आहे त्यांची? मग अशा त्या अवस्था प्राप्त धारण केलेली ते जीव ती अवस्था सोडायला तयार आहेत का? कोणत्या निमित्तात जर त्यांचं मरण येतंय असं वाटलं, त्यांना पीडा होती असं वाटलं,
तर घाबरतात आणि पळतायत का नाही? काय काय जगायचं त्या दोन इंद्रिय पर्यायात? काय मला सांगा. स्पर्शेंद्रिय रसनेंद्रिय आळी झाला तर काय कळतंय त्याला? स्पर्श आणि रस दोनच इंद्रियाच्या माध्यमातून कार्य झालं. पण तरी त्या पर्यायामध्ये जगण्याची इच्छा सोडतोय का? घाणीत उत्पन्न झालाय, गटरीत उत्पन्न झाला, सोडायचंय का ती पर्याय? मग तुम्हाला आम्हाला वाटते का जगायचंय तिथं? कशासाठी? त्या राजाच्या गोष्टीसारखी नाही का, मरून विष्ठेतला किडा होणार म्हटल्यावर. राजाने आपल्या मुलाला सांगितलं का नाही, मी जर तसा किडा झालो त्या विष्ठेमध्ये तर मला मारून टाक. विष्ठेतला किडा कोणाला व्हायला आवडत? म्हणजे आत्ता नाही आवडत तुम्हाला हे मला मान, पण झाल्यावर काय करणार? ती अवस्था मी सोडणार आहे का? जी पर्याय मिळाली ती सोडायला तयार नाही. जो संसार मिळाला, जे शरीर मिळालं, जे भोग मिळाले, नाही कसल्याही अटीवर मी ते सोडणार नाही. आणि याचं कारण आहे भेद ज्ञान नाही, सम्यक ज्ञान नाही, वस्तू स्वरूपाचं ज्ञान नाही. मग असंच होणार की दुसरं काय होणार सांग? किडा मुंगीमध्ये ना आपल्यात काय फरक आहे का डॉक्टर? म्हणून तर व्यवहारात म्हणतात ना, एखादा भोजनामध्ये आसक्त दिसला तर काय अन्नातला किडा आहेस काय असं म्हटलं. एखादा पैशात आसक्त झाला तर धनातला किडा होशील म्हणून सांगितलं. खरबुजातली आळी झालं की नाही, ती सल्लेखना घेता घेता खरबुजाचा वास आला त्या क्षपकाला, तर ते आयु कर्म नष्ट क्षय झालं आणि ते क्षपक कुठं जाऊन जन्मतोय? खरबुजातली आळी म्हणून. कळतंय का काय आपल्याला? देहात्मबुद्धी मग किती विचित्र दशा होते आहे. पण विचार काय? म्हणून काय सांगितलं वाक्य? काय सांगत होतं? या जीवाची जीवन जगण्याची जी इच्छा आहे ती सगळ्यात मोठी हिंसा. का? आता विचारावर का हिंसा आहे सगळ्यात मोठी? असं वाटतंय का आपल्याला ही सगळ्यात मोठी हिंसा आहे? आणि सगळे आपण बघतोय, सगळ्याला आम्हाला जगायचंय, या शरीरात राहायचंय, त्याला हिंसा म्हणा, पाप म्हणा, दुःख म्हणा, काय पण म्हणा, चालतंय आम्हाला ते. पण आणखी तुमचं काय ऐकणार नाही? काय हेच आहे ना. तुम्ही काही म्हणा, त्याला हिंसा म्हटलं तरी मला काय प्रॉब्लेम नाही. होऊ दे हिंसा. जसं मांस भक्षी, मांस खाणारे लोक जे आहेत, व्यसन लागतं मांस खाण्याचं. राजाच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, बाकासूर झालेला वगैरे, ती सगळी घटना कशामुळे आहे? आणि मांस खाण्याचं व्यसन लागलं होतं त्याला, त्या राजाला. व्यसन. मग त्याला ते सोड म्हटलं तर सोडतंय काय? मांस खाणाऱ्याला मांस खाऊ नको म्हटलं तर सोडतंय का मला सांगा? व्यसनचा अर्थच तो आहे ना, वाईट सवय आणि सवय आहे. मग ते देव येऊन जरी सांगितला तरी सोडत नाही. आणि त्याला कुठल्याही भाषेत सांगा, धर्माच्या सांगा नाही तर कर्माच्या भाषेत सांगा, बाबा हे असं खाल्लं केलं तर तुला शारीरिक त्रास होईल, मानसिक त्रास होईल, असं जरी व्यवहारात न सांगितलं तरी त्याचं ते मांस खाणं, तंबाखू खाणं. कारण बऱ्याच वेळा दुकानात माझ्यासमोर कोणी तंबाखू काढली तर मी त्याला सांगायचा प्रयत्न करतो, का खाताय राव? आणि तुम्ही ते चित्र बघत नाही का? तुम्ही म्हटलं उद्या पैसे किती तुम्ही खाणारे साधारण शेतकरी गरीबच लोक बऱ्यापैकी.
म्हटलं उद्या हे खाल्ल्यानं कॅन्सर झाल्या तर परत खर्च किती होईल, इथं दुकानात आम्हाला रुपये जास्त द्यायला त्रास करतात. आणि त्या तंबाखूच्या पुडी 15-20 रुपयाला काय असत ती पियुष पाणी केवढ्याला असतं नाही तुमच्याकडे बरं. मग ती खाऊन तुम्हाला फायदा काय होतो. आणि सगळीकडनं नुकसान आहे. पैशाचा जे प्रिय धन आहे त्याचा व्यय आहे, जे प्रिय शरीर आहे त्याचा व्यय आहे. रोग होईल, मृत्यू होईल. पण असं सांगितल्यावर ऐकतंय का ते? ऐकतंय का सांग? मरू दिन गेलं तर पण मी खाणार बाबा, ह्याचं नाव आहे व्यसन. मग तुम्हाला मला असं वाटतं की हे असं सांगून कसं काय सुटत नाही? कसं काय सुटत नाही सांग? मग त्यांचं व्यसन सुटत नाही, माझं तर व्यसन कुठं सुटतंय? मला जगायचंय म्हणून. हे मला लागलेलं व्यसन नाही या पर्यायामध्ये येऊन न शिकवता याला म्हणायचं गृहीत व्यसन. काय गृहीत व्यसन आहेत सप्तव्यसन जे आहे ती नवीन शिकली जातात. मोठं झाल्यानंतर लहानपणी व्यसन नसतात 7. जन्मल्यानंतर मी सांगितलं परवा सांगताना आपण चर्चा बघितली ना, जन्मलेलं सिंहाचं पिल्लू सुद्धा मांस खात नाही. बघितलं की नाही? कुठलाही मांसाहारी जीव जन्मल्यानंतर पहिल्यांदा दूधच पित. कसं काय? आणि त्याला जर जन्मल्यानंतर खाऊ घाला माणूस मरते का नाही बरं? माझी सिस्टीम. मग सांगतोय का डॉक्टर? समजावून सांगितल्यानंतर सुटतंय का ही गोष्ट? समजावून सांगितलं. जीवन काय? जीवन जगण्याची इच्छा म्हणजेच हिंसा आहे. आपण आजपर्यंत वेगवेगळ्या हिंसेच्या व्याख्या वाचलेत, ऐकलीत. रागादीची उत्पत्ती, हिंसा वगैरे अमृतचंद्राचार्यांनी पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये सांगितलं आहे ना. जीवदया वगैरे सांगताना कर्णाणयोग मध्ये आहे ना, प्राण्यांचा घात प्रमत्त योगात प्राणविपरोपणम हिंसा तत्वार सूत्राने सांगितलं आहे ना. प्रमाद रूप जी चर्या आहे त्यामुळे जो प्राणांचा घात होतो स्व आणि पराच्या प्रमादामुळं. कशामुळे होतो? प्रमादामुळं स्व आणि पराच्या प्राण दशप्राण असते त्याचा घात होतो. दशप्राण कोणते? अभिषेक. माहित आहेत का नाही? हे आपल्याला घेणं देणं आहे का त्याची? कशावर जगतोय हे तर समजून घ्या राव. तुम्हाला फक्त एकच मत आहे, पैशावर जगतोय, पैशावर जगतोय, पैशावर जगतोय. कशावर जगतोय हे सुद्धा मला माहित नाही. इतकी दयनीय दशा आहे माझी, इतकं मोठं अज्ञान आहे. म्हणून म्हटलं नरक निगोद आदी किडा मुंगी आदी जीवांमध्ये आपल्यामध्ये काय जास्त फरक नाही तपासलं तर. काय फरक? त्यांना पण कळत नाही का आपल्याला पण कळत नाही ती कशावर जगते? त्यांना कळते का? त्याला विचारलं असतं, एखाद्या मुंग्या किडीला विचारलं कशावर जगते रे तू, दशप्राण कोणते आहे सांग, कळते का तिला? आणि तुम्हाला नाही. काय फरक काय? अडचणी. 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोच्छ्वास हे 10 प्राण सांगितले आपल्या शास्त्रात. जिनेंद्र देवाच्या ज्ञानात झळकले हे की आपण जगतो ते हे 10 प्राण आहे. 5 इंद्रिय म्हणतात ना, 3 बल मनोचंदा आयु आणि श्वासोच्छ्वास हे 10 प्राण. जगतंय ह्याच्यावर. आत्ता आपलं जीवन तुम्ही समजत असाल की मी खाऊन अन्नावर जगतोय किंवा धनावर जगतोय, तसं नाही. कशावर जगतोय हे 10 प्राण सांगितलेले आहेत व्यवहार ज्ञान. पण त्याचं शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर 4 प्राण म्हटले जातात, इंद्रिय बल आयु श्वासोच्छ्वास.
त्याचे विस्ताराने 10 झाले. मनुष्य पर्यायामध्ये संज्ञी पंचेंद्रिय झाला त्यावेळेस 10 प्राण सांगितले. पण सामान्य सगळे जे जीव आहेत ते 4 प्राणावर जगतात. एक इंद्रिय आधी जे आहेत त्यांच्याकडे एक इंद्रिय आहे स्पर्शनेंद्रिय आहे ना, एक बल आहे, काय बल आहे, आयु आणि श्वासोच्छ्वास, असे 4 प्राण सामान्य सांगितले. आणि या 4 प्राणावर सगळे जीव जगतात. असं द्रव्य संग्रहामध्ये गाथा येते. वाचन करावं. कधी वाचणार? स्वतःला वाचवणार कधी? वाचणार नाही तर आपण वाचणार कसं? स्वतःला वाचवायचं असेल सगळ्या दुःखातून, भीतीपासून, जन्म मृत्यूच्या चक्रापासून, आहे ना, हे भूक तहानेच्या दुःखापासून वाचावं लागेल ना. वाचून विचार करावा लागेल. आज चांगला धर्म म्हणून सांगतोय पुन्हा पुन्हा की आज जे आपल्याला मिळाले ते अनंत भावातून कधीतरी कोणाला तरी आहे ना अनंत काळातून एकदा मिळते. असे अनंत जीव आहेत ज्यांना अजून एकदा पण मिळालं नाही. नित्य निगोधी जीव असं शास्त्रात सांगते त्यांचं नाव. अजून निगोदातनच बाहेर पडले नाहीत जे एका श्वासात 18 वेळा जन्म मरण करतात. तुमचं आमचं भाग्य म्हणजे आपण आता बाहेर पडलोय. निगोदी नाही ना तुम्ही? कशावरनं नाही? काय फरक काय नाही आहे म्हटलं ना. म्हणायला आपण निगोदी नाही आहे, फक्त म्हणायला माणूस आहे. नाम निक्षेपाने मानताय. नाम जैन जसे तसे नाम निक्षेपानेच आपण माणूस झालो. बाकी काय नाही. कर्माने माणूस झालोय, धर्माने कुठं माणूस झालं? जर ज्ञानाच्या अपेक्षेने बघितलं तर त्या जीवाच्या ज्ञानात आपल्या ज्ञानात काय फरक आहे का? काय आणि दिसतोय का? उलट ते जीव जे असतात का नाही एकेंद्रिय द्विंद्रिय त्यांना कर्माचा बंध कमी होतो माहिती आहे तुम्हाला. आणि संज्ञी पंचेंद्रिय आपल्या जीवाला कर्माचा बंध जास्त होतो माहिती आहे तुम्हाला डॉक्टर. निगोदी जीवांना एकेंद्रिय जीवांना आपण जेवढं कर्मबंध बांधतो तेवढं बांधताच येत नाही. कोण चांगलं सांग? निगोदी चांगले का माणसं चांगली? जर मनुष्य होऊन कर्माचा नाश करण्याचा उपाय नाही केला तर निगोदी बरा म्हणावा लागेल. कारण त्याला कर्मबंध कमी होतोय, त्याचे विकल्प कमी आहेत, त्याला संक्लेश कमी आहेत. मग आपलं निगोदी म्हणून जगलेलं बरं असं मला वाटतं. उगाच कर्म बांधत राहायचं. संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य जैन धर्म जैन कुल मिळाल्यानंतर जर आपल्याला एवढी सुद्धा आपण जर आपली बुद्धी लावणार नाही तर मग काय त्या बुद्धीला काय अर्थ तर आहे? तुमच्या मुलाला काय समजावे? काय झालं? भरपूर धन आहे, भरपूर व्यसन लागली आणि सवय सगळे धन उडवून टाकतोय. मग तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल राहील? किंवा सगळ्यांचं मत काय उपयोग आहे एवढं सगळं चांगलं मिळालं आहे ना. दारू पितोय, कुठं पण पडतोय, कोणाकडनंच आहे ना पैसे उधार घेतोय, बुडवतोय, असं सगळं चोरी करतोय, खोटं बोलतोय. असा जर मुलगा असेल कुणाचा बाहुली आपला असं जर समजा तर काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? काय उपयोग आहे तुझा? असून नसल्यासारखं. सगळेजण म्हणतील सगळं आहे याच्याकडे नाही असा का? किंवा दुसऱ्या पद्धतीने भरपूर पैसे आहेत पण खर्चच काय करत नाही, असे कुठल्या तरी गावातले लोक असतात. नातेपुतेतले म्हणत नाही मी आता. नातेपुतेतले आता खर्च करायला लागले थोडे थोडे पाहू. बरोबर आहे. मदत सगळ्यांनी करायची, मी सोडून. बरोबर आहे. जेव्हा एखाद्याला मदत करायची असेल पुढारी आपण तर होणार की सगळ्यांनी मदत कर. पण आपण मदत करणार का त्याच्यात? हो केलेली असते. ही मदतच आहे की आमची याच पद्धतीने मदत आहे. फसवायला तर आपण एक नंबर आहे. स्वतःलाच दुसऱ्याला काय करायचं काय त्या पैशाचं? असं आहे की म्हणजे जर खर्चलं नाही तरी प्रॉब्लेम आणि अतिरेकी खर्चलं तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे सगळं असं या पद्धतीचं आहे.
ते एकच दृष्टीतून चांगलं सांगितलं धना आहे ना. धनाची उत्तम गती, तुम्हाला तुम्हाला उत्तम गती पाहिजे का नाही? मेल्यानंतर गती कोणती पाहिजे? स्वर्ग पाहिजे, मोक्ष पाहिजे, चांगली गती पाहिजे. मग तुम्हाला प्रिय कोण आहे सांगा? धन प्रिय आहे का? धनाची गती कोणती पाहिजे मग तुम्हाला? जी व्यक्ती आपल्याला प्रिय असतं त्याची गती कोणती हवी? चांगल्या गतीला धन न्यायला नको आपल्याला. जे आपले इष्ट असते त्यांना गती चांगली व्हावी, स्वर्गवासी व्हावे, हीच भावना आहे. मग धन तुमचं प्रिय आहे तर त्याला पण चांगल्या गतीला न्यायचं, तर त्याला है ना, त्याचा वापर कसा केला पाहिजे सांगा. असं मी नाही सांगत, पद्मनंदी पंचविंशतिकेमध्ये दानासंबंधी एक चॅप्टर आलेला आहे ना, दान काहीतरी आहे नाव त्याचं, असू द्या. तर त्यामध्ये त्यांनी घेतलेला हा श्लोक. तुम्हाला धन प्रिय आहे तर त्या धनाची गती पण चांगली झाली पाहिजे. यासाठी धनाचा उपयोग कशासाठी केला पाहिजे बाहुबली भाई? सांगा सांगा तर निदान. हा हा ऐकू ये ना हो, काय म्हणताय? काय ऐकवलं का तुम्ही? सगळ्याला ऐकवलं काय म्हणले ते? काय म्हणा एकदा म्हणायला तुला वाटते. म्हणा की बाहुबली भाई, जोरात म्हणा, जोरात. पुढार आहे तुम्ही, तर माईक द्यावं त्यांना. इथं येऊन सांगा धनाची चांगली गती, गती चांगली धनाची कशामुळे होईल? दानामुळे होते असं तिथं पद्मनंदी आचार्यांनी सांगितलं नाही का? जर ते दान दिलं धन तर चांगल्या गतीला जाईल का नाही? धन सुद्धा विचार तर करण्यासारखी गोष्ट आहे आणि आवडणार आहे. आणि ते दान दिलं चांगली गती म्हणजे आपल्याला स्वर्गात पण ते मिळेल धन, असा त्याचा अर्थ होतो. त्या दानामुळेच चांगली गती मिळणार आणि दानाला पण चांगली गती झाली. त्या धनाला व्यवहार असा साधा आहे. तुम्ही सांगताय बरोबर आहे, बरोबर आहे. पण दिलं तर संपून जाईल, संपून जाईल. किती दिल्यावर किती संपल सांगा? संपू शकतं का असं? देऊन कोणाला संपलंय? दान देऊन कोणाला संपू शकतं? नसतं त्याचं संपत. तुमच्या जवळ काय पुण्य आहे की नाही? त्या दानानं पुण्य वाढतं, ते येत राहत असतं, संपत नसतं. पण आपली भ्रांती अशी असते की दान दिलं म्हणजे त्या धनाचा नाश झाल्यासारखा आणि घरात भोग आणले म्हणजे त्या धनाचा उपयोग झाल्यासारखा. आणि धन साठवलं तर ते कधीच नष्ट होणार नाही, त्यामुळे ते सुरक्षित राहतं. अशा कोणत्या तरी पद्धतीने माझा विचार आहे. चर्चा कशावर निघाली बाहुबली बाई आपली? निगोदी जीवात आपल्याचा अंतर आहे, त्यांनाही कळत नाही म्हटलं. आणि मलाही जर कळत नसेल तर मग मी निगोदी नाही वैभव हे काय म्हणण्यात काय अर्थ? ना ते जन्मतात, ते मरतात एका श्वासामध्ये. त्यांची चर्चा असं समजून आपण आत्ताही आहे ना प्रमादी राहतो का नाही? माझी चर्चा म्हणून केव्हा मी बघणार याच्याकडं? आत्महित, आत्म्याचं कल्याण, काय इच्छा घरी जायचं का ना? आत्म्याचं कल्याण करायची इच्छा कशी कशी निर्माण होईल? तर ती म्हटलं ना, आत्मा मला माझा वाटल्याशिवाय मला ती कल्याण करायची भावना होणार नाही. किती सांगितलं तरी. परंतु इथं जोपर्यंत शरीराला मी मानत राहणार तर शरीराच्या हितासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत राहणार. पुढे गेलता डॉक्टर तुम्ही 2 दिवस? आत्मकल्याणासाठी गेला होता महाराजांकडे का कुठेतरी एकांतात जाऊन विविक्त शय्यासन नावाचं तप करायला गेला होता? असं सांगितलंय शास्त्रात. उगाच मी चुकीचा आरोप करत नाही. मला माहित ऑपरेशन होतं माळेकरसला गेला चांगला. असं ते धर्म प्रभावना महत्वाची होती. अरे गरज आहे त्याची. काळाच्या ओघात गेला तुमचं त्या ठिकाणी अभिनंदन आहे, तसं काय नाही. आणि महत्वाचं होतं गर्दी करणं त्या कार्यक्रमाला सुद्धा महत्वाचं आहे. जैन आहोत, जैनाची आहे ना
सत्ता पण दिसली पाहिजे. कारण हा धर्म आहे अहिंसा नावाचा, हे सगळ्यापर्यंत कुठून तरी पोचलं पाहिजे. नाहीतर आपणच नाही तर मग सगळीकडं हिंसा, हिंसेला प्रोत्साहन मिळणार. आज आपण आहे म्हणून अंकुश आहे हिंसेवर अजून सुद्धा, तुमच्या लक्षात येत नाही. जैनांची सत्ता आहे तोपर्यंत हिंसेवर अंकुश आहे. जिथं जैन संपला तिथं हिंसेवरचा अंकुश निघालेला आहे. सैर त्या ठिकाणी हिंसाचार चालणार. तुम्ही तुमच्यावर आमच्यावर एवढी मोठी जबाबदारी अहिंसेची. चर्चा आपली चालली ती हिंसेचं स्वरूप काय, बरोबर? काय स्वरूप हिंसेचं? दोन रेग्युलर आपण व्याख्या समजलेल्या शास्त्राच्या आहे ना, जे अध्यात्म भाषेत राग कशाय उत्पन्न होणं हिंसा आहे, की ज्याला आपण व्हॅल्युएशन देत नाही जास्त. म्हणजे कोणालाच त्याची चिंता नाही अनगात आहे का चिंता राग उत्पन्न होतोय माझ्यात, कशाय उत्पन्न होतो, त्यामुळं माझ्या आत्म्याची हिंसा होते, माझ्या आत्म्याला मी त्रास देतो आहे ना. छेदन, भेदन, दुःख, ताडण, मारण हे सगळं आपण आपल्या आत्म्याचं करतोय. जेव्हा जेव्हा माझ्या परिणामामध्ये कशाय उत्पन्न होतात याच्यावर कधी दिवसात नाही एकदा तर विचार येतो का? कशाय उत्पन्न होतात जेव्हा तेव्हा, आणि अशी कोणती वेळ आहे ज्यावेळेस माझ्यामध्ये कशाय नसतात? कधी क्रोध आहे, मान आहे, मायाचार आहे, लोभ आहे, हास्य, रती, शोक, भय, जुगुप्सा, निद्रा आणि कोणता ना कोणता कशाय निरंतर चाललेला आहे 24 तास. एक क्षण असा नाही की ज्यावेळेस माझा कशाय नाही मला जाणीव होती का हा कशाय उत्पन्न झाल्यामुळं आचार्य अमृतचंद्राचार्याने सांगितलंय आत्मघात झालेला आहे, मी मारलेला आहे. कोणाला मारले तर स्वतःला. आणि जगात मोठी हिंसा आहे स्वतःला मारणं. कारण जो स्वतःला मारतो तो दुसऱ्याला बिनधास्त मारू शकतो, त्याला दुसऱ्याची किंमतच राहणार नाही. ज्याला स्वदया नाही त्याला परदया असूच शकत नाही. नियम असा आहे, बरोबर आहे? स्वतःच जसं आहे ना त्याचं दुसऱ्याचं त्याला कसं घालणार दया? स्वतःला जर मारत राहिला तर दुसऱ्याला जीवन दान देण्यासाठी का आचरण करणार, का संयम धारण करणार? गणित असं. सगळ्याला असंयमीची सेवा करायची, असंयमी लोकांकडे जायचं. संयमी कोणाला, संयम कोणाला प्रियच नाही. म्हणजे अहिंसा फक्त परमधर्म म्हणायचंय, परंतु प्रिय हिंसा परमधर्म. तुम्ही मान्य करणार नाही पण प्रिय मला तेच आहे. तुम्ही विचार केल्यावरच कळेल आणि विचार केल्यानंतरच पुढं माझी वाटचाल बदलेल किंवा दिशा बदलेल. आणि दिशा बदलल्यावरच माझी दशा बदलणार. पण मला कळलं पाहिजे ना ही दिशा रॉंग डायरेक्शन, आय एम गोइंग इन द रॉंग डायरेक्शन. चुकीच्या मार्गाने मी चाललोय हे जर मला कळत नसेल तर मग मी थांबणार का त्या वाटेवर जाताना? आणि विचारात काय, राजकुमार बरोबर चाललोय, बरोबर चाललोय, बरोबर चाललोय, ज्या जिथं जायचंय ते आता जवळ आते, जवळ येते, जवळ आलं, जवळ येईल, अशी कल्पना करत राहील काय होईल? दिशा तर उलटी. लांब जाताय का जवळ येत? मग मी काय लांब जातोय स्वतःपासून का जवळ येतोय सांगा? जर मला कळतच नाही आहे की मी पण आहे, माझी पण सत्ता आहे आणि त्याच्याकडे न पाहणं ही त्याची हिंसा आहे. सगळ्यात मोठं पाप मिथ्यात्व सांगितलंय इथं शास्त्रात आपल्याकडं. सांगितलंय मिथ्यात्व से बडा कोई पाप नाही, सप्त व्यसनों से भी बडा पाप, असं टोरमलजीने लिहिलं का नाही 6व्या अध्यायामध्ये शेवटी मोक्षमार्ग प्रकाशक मध्ये. सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे नेपटी? कोणतं कळतंय का? पण तुझ्याकडे आहे का? बघितलंय का माझ्याकडे आहे का ते पाप? मी समजतोय की माझ्याकडनं ही मी काय दारू पित नाही, मी मांस खात नाही, मी चोरी करत नाही, मी शिकार करत नाही, मी वेश्यागमन करत नाही, मी परस्त्री सेवन करत नाही, अशा प्रकारच्या मी पाप करत नाही म्हणून मी पापी नाही. कोण म्हटलं? तुम्ही स्वतःच ठरवाय. जिनेंद्र देव काय म्हणते, तुम्ही पापी आहे का पुण्यात्मा आहे? ते सांगते मिथ्यात्व आहे तर पापात्मा आहे. आणि मला त्या मिथ्यात्वाबद्दल किती किती काळजी आहे की जर असं मिथ्यात्व आहे आणि ते पाप असेल
तर मला ते पहिल्यांदा हिंसा असेल, पाप असेल तर ते सोडायचंय. म्हणून म्हटलं पहिली हिंसा तर मला कळतच नाही, कारण त्याच्यावर कधी मी विचार करतच नाही. तशा प्रकारची सूक्ष्म व्याख्या आपल्याला चर्चेत घेतच नाही, येतच नाहीत. विचारात तर नंतरचाच विषय. कोण चर्चा करतं किंवा तुमच्यात कशा उत्पन्न झाले तर तुम्ही स्वतःला मारताय म्हणून? कोण करते चर्चा? हे इथंच ऐकायला मिळणार तुम्हाला. बाकीच्यांनी कुठंतरी शुभापर्यंत देऊन कशाय देऊनच तुम्हाला अहिंसा दाखवू. आपल्या जिनधर्मामध्ये कशायाची मंदतेला अहिंसा नाही म्हटलं, कशायाच्या अभावाला अहिंसा नाव दिली. आणि लागून पंखा चालल्यानंतर असंच होणार. राजकुमार आपोआपच जागा झाला. सांगायचं काय? इथं काय मिळालंय आपल्याला? म्हणून असं वाटतं कधीतरी, आतून असं वाटतं की काय चाललंय या जीवनची. म्हणजे सगळं हातात मिळालेलं काय रत्न आहे आणि ते विनाकारण टाकून दिलं जातंय. कशासाठी? आणि तुच्छ विषय भोगासाठी. ही मनुष्य पर्याय नष्ट होते. जे आपल्याला मोक्षाला नेणार आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे टाइम नाही. तिथं माझ्याकडे हजारो कारण आहेत मोक्षाची सेवा न करण्यासाठी, धर्म न करण्यासाठी. सांगितलं ना मध्ये किती कारण आहेत माझ्याकडं. मेनी रिझन्स न करण्यासाठी. धर्म करण्यासाठी एक तर कारण आहे का माझ्याकडे? शोधून सापडणार नाही प्रतुल. का मी धर्म करायचा? कारण तुम्हाला माहित आहे का करायचा म्हणून? म्हणजे एक प्रॉपर रिझन द्या म्हटलं, एक प्रॉपर कारण द्या, तर तुम्हाला तेही सापडणार नाही की याच्यासाठी मला धर्म केलाच पाहिजे म्हणून. द्या एखादं प्रॉपर कारण. प्रॉपर इथून द्या. इथून नको. इथून फ्रॉम द बॉटम ऑफ युअर हार्ट. आता तुम्हाला तुमचं निरीक्षण तुम्ही करायचं आणि तुम्हाला ते सांगितलेलं पटतंय का असं बघायचं. ते उत्तर 100% बरोबर आहे तुमचं. सगळ्याला पटलेलं आहे हे उत्तर. तुम्हाला किती आतमध्ये ते पटलंय बघा. आणि जर पटलं असेल तर 100 मार्क आहेत. तुम्ही नक्की मोक्षाला. पण त्या कारणाने जर तुम्ही धर्म करत असाल तर तुम्ही धर्मच करणार, बाकी संसारातल्या गोष्टीला महत्व देणार नाही. मला मोक्षाला जायचं म्हणून मी धर्म करतोय. तुम्ही ही प्रतिज्ञा तर करा, तुम्ही आतमध्ये ही भावना तर करा, बघा काय होईल चमत्कार. मग त्याच्यासाठी जे करावं लागते ते करावं लागेल आपल्याला. जसं व्यवहार दवाखाना चालवायचा आहे तर दवाखान्यासाठी करायला जे करायचंय तसा व्यवहार होतो. बरोबर? मला जे करायचंय ते. तुम्हाला काय करायचंय? दुकान टाकायचंय ना. व्यवहार काय होणार आहे ना? गप्पा मारून बसून इथं मला माझं दुकान असं करणार आहे, असं बांधणार आहे, असं शोरूम करणार आहे असं म्हणा तुम्ही. बघा दुकानाचं काय काय होतंय. व्यवहार तसाच झाला पाहिजे. करायचंय ते काम तर त्या पद्धतीनेच केलं पाहिजे. इथं मला मोक्षाला जायचं त्याच्यासाठी मी धर्म करतोय, तर त्याच्यासाठी काय करावं लागतं सांगा? काय करावं लागतं त्याच्यासाठी? सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य ही 3 गोष्टी आहेत. रत्नत्रय मोक्ष मार्ग. जर मला मोक्षाला जायचंय संसार आहे ना, त्याच्यासाठी मी धर्म करतो, तर मला रत्नत्रयाचीच आराधना केली पाहिजे. आणि रत्नत्रयाची आराधना म्हणजे काय? मग मी सम्यक दर्शन समजून घेईल, सम्यक ज्ञान समजून घेईल, मी सम्यक चारित्र्य समजून घेईल आणि मग माझा मोक्ष त्यानुसार आचरण करताना प्राप्त होणार आहे. पण नुसतं म्हणून होणार आहे काय? मी संसार म्हणजे मोक्षाला जाण्यासाठी संसाराला नष्ट करण्यासाठी करतोय म्हणलं. समजायला तर पाहिजे की मोक्ष म्हणजे नष्ट कसा करायचा, संसार काय आहे हे जर समजलं नाही तर तो नष्ट कसा करणार. मला मोक्षाला जायचं म्हणून मोक्ष मिळणार आहे. संसार नष्ट करायचा म्हणून संसार नष्ट होणार आहे. काय करायचंय? संसार नष्ट करायचा म्हणजे कशाला नष्ट करायचंय? कशाय नष्ट झाले पाहिजेत? कर्म नष्ट झाले पाहिजे. तो आहे संसाराचा नाश. माझं कशायांकडे लक्ष नाही, माझं कर्मांकडे लक्ष नाही. मी ते तर त्याची वाढ करत चाललो आणि मी समजतोय काय म्हटलं ना, दिशा उलटी. काय करायचं तुम्हाला? मोक्षाला जायचं. दिशा कोणती? डायरेक्शन कोणतं आहे? डायरेक्शन जर रॉंग डायरेक्शन असेल आणि तुम्ही जरी म्हणत आला ना मला जायचंय मोक्षाला, मला जायचं, अरे पण ही रस्ता जात नाही ना. बरोबर.
काय शास्त्र काल सांगितलं तर काय धावा, कुठं धावा करायचं, आणि शास्त्र झाल्यावर तुम्ही मला काय सांगितलं, धावा करायचा आहे आता मला, तुम्ही जरा 9:30 पर्यंत संपवा. म्हणून मी पळत पळत आज आलतो इथे करत काय. म्हणजे मला धावा तिकडच करायचा आहे नक्की आहे. तुम्ही कसंही शास्त्र सांगा, ते दुःख आहे, ते वाघाच्या गुंफेत गेल्यासारखं आहे ना, विक्रा अशा अजगराच्या तोंडात गेल्यासारखं आहे. असू द्या सगळं असलं तरी सुद्धा आम्हाला आपलं 9:30ला सोडा. आम्हाला तिथं जावं लागतंय, जावं लागतंय तिथं. कोण ओढतंय तुम्हाला तिथं? म्हणजे कसलं मॅग्नेट म्हणायचं त्याला? तिथं मी मोठं मॅग्नेट लावायचा प्रयत्न करतो, काय नाही. त्या मॅग्नेट, 2 मॅग्नेट सेम दिशेचे असतील तर ते अशी ढकलते ती मेघ, माहित आहे तुम्हाला. आणि 2 तोंड, नॉर्थ पोल साऊथ पोल असला तर चिटकतात ना, आणि नॉर्थ आलं आणि साऊथ आलं तर ते असं उलट असं प्रेशर येतंय बघा, असं ढकलते ते एकमेकाला मार. मग इथं कसं आहे, नॉर्थ चालतंय का? असं ढकललं जाते आणि तिकडं असं एकदम लवचुंबुकाप्रमाणे असं नुसतं खेचलं जात. हे फरक पडतो. डायरेक्शन चेंज करावं लागतं. म्हणून तिथं सांगितलं की जीवन काय आहे, जगण्याची इच्छा जर जीवनाची असेल तर तीच सगळ्यात मोठी हिंसा. ही तिसरी व्याख्या लक्षात घ्या. पहिली व्याख्या आपल्याला माहिती नाही, त्याच्यावर विचार नाही. दुसरी व्याख्या आपण जैन झालो म्हणून कुठेतरी आहे ना, माझ्या पद्धतीनं ती मी दुसरी व्याख्येची अहिंसा पाळतो किंवा हिंसा टाळतो. तिथं दिलंय म्हणून सगळी त्या पद्धतीने करतो असं नाही. मला जेवढं जमल तसं, मला जसं जमल तसं, मला शरीराला त्रास होणार नाही तेवढी मी आपलं हिंसा टाळतो. मला तिथं त्या ठिकाणी शरीराला त्रास वाटेल आणि इच्छा भोगाची असेल तर तिथं कोण जगतंय मरतंय हे काय मला बघायचं कारण नाही. दुसरी आणि तिसरी हिंसा आज आपण आत्ता बघितली कोणती, जीवन जगण्याची जी इच्छा आहे ती सगळ्यात मोठी हिंसा. आणि त्याचं कारण आहे त्यासाठी सगळं जग मेलं तर चालतंय. म्हणून सगळ्यात मोठी हिंसा आहे जीवन जगण्याची इच्छा. आहे तेवढं जीवन ठीक आहे, प्रॉब्लेम नाही आहे. जगणार आहे, आयु कर्म त्याला नष्ट करा असं म्हणत नाही. पण मला जिने की हो न वांछा, शेवटी सल्लेख नवव्रतामधला अतिचार सांगितलाय. जर तुम्ही जगण्याची इच्छा केली तर, आणि मी इथं जेव्हा जगण्याची इच्छा रोज करतोय त्यावेळेस मला आहे ना अशी असं आहे का की नाही सगळे म्हणजे कुणाला त्रास न देता मला जगाय, अशी भावना आहे आपल्याला रे तिथे. सगळ्या जगाला त्रास झाला तर चालतंय, आपल्या गुरुला त्रास झाला तर चालतंय. काय बरोबर आहे सुजाताताई? हा चालतंय मला ती. पण म्हणजे गुरु धर्म याला जरा त्रास झाला तरी मला प्रॉब्लेम नाही, पण मी जगलं पाहिजे. सगळी जगातली पाप करायला तयार आहे जगण्यासाठी, कोणीही असू दे. बघा आपण आपल्याला अंतरंगामध्ये तपासून, जगण्यासाठी आपण कोणतेही पाप करायला तयार होणार का नाही होणार, होतोय का नाही होत, भावना काय अशी स्पष्ट दिसत नाही. परंतु जर वेळ आली तर जगण्यासाठी मी काय पण करायला तयार. आय कॅन डू एनिथिंग का नाही. जर ती माकडीन आपल्या पिलाला सुद्धा पायाखाली ठेवू शकते जगण्यासाठी, जीवन इतकं प्रिय आहे. दीपक, आपल्या मुलांना सुद्धा आपण मारायला तयार आहोत आपल्या जगण्यासाठी. तुम्हाला जगायचंय म्हणून मुलांना त्रास करताय, बाकी काय नाही. शिक रे, डॉक्टरीन हो, डॉक्टर हो, सीए हो, आहे ना. मुलांना पायाखाली तुम्ही घेतलंय त्या माकडीनी प्रमाणे, एवढं लक्षात राहू द्या. तुम्हाला वाटलं नाही ना आम्ही तर मुलांना डोक्यावर घेतले का पायाखाली आहे, तुम्ही तपासल्यावर लक्षात येईल. तुम्हाला जगायचंय म्हणून त्यांना मारताय, तपासून बघायचं बरं का. म्हणजे मी म्हटलं म्हणून लगेच तुम्ही असं मान्य करणार नाही, मला माहित आहे. डॉक्टर विचार करता असं कसं म्हणताय, आम्ही त्यांचं चांगलंच बघतोय काय नाही असं. आता मी म्हटलं अक्षरशास्त्राला येत नाही, मग दुसरा पोरगा म्हणतोय मला आता इथं राहायचं नाही, मग बरं वाटतंय. म्हणजे ऍक्च्युली चाललंय काय, म्हणजे जर आपण तपासलं तर लक्षात येईल आपण मुलांना डोक्यावर नाही, डोकं पायाखाली घेतलेलं. जर ते धर्म करत नसतील तर, त्यांची धर्मश्रद्धा नसेल तर तपासून घे. उलटी मान्यता म्हणजे दिशा रॉंग आहे, पण समजतोय आय एम इन द राईट डायरेक्शन, मग त्याला काय करू शकत.
मला जगायचंय जीवन. तुमचा मुलगा जर असं करणार नाही, दुकानदारी तुमच्या पद्धतीने डॉक्टरकी करणार नाही, तुम्हाला त्रास होणार का नाही? म्हणजे तुम्ही त्याला डॉक्टर बनवून आहे ना दवाखाना टाकला कशासाठी? तुम्ही सुखी होण्यासाठी का ती सुखी होण्यासाठी? म्हणताना तर तुम्ही म्हणणार त्याला सुखी करायचंय म्हणून, पण ऍक्च्युली त्रास कुणाला होईल? तर त्यांनी काहीच केलं नाही, निवांत घरात बसून राहिला तर त्रास कुणाला होईल? बाहुबली बाई कुणाला त्रास होईल? म्हणजे तुम्हाला त्रास होणे हे तुमचं पहिलं लक्ष आहे. म्हणून म्हटलं जीवन जगण्याच्या इच्छेमध्ये मी कोणालाही मारू शकतो. माझं सगळं 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 जग माझ्या आहे ना म्हणजे हिंसेचं आयतन बनतंय माझ्यासाठी. आय कॅन डू एनिथिंग. आणि ह्याच्यासाठी सांगितलं देह आणि शरीर भिन्न आहे हे समजायला पाहिजे. आणि ते समजणार केव्हा? जर मला आणि जिनेंद्र देवाची भक्ती करता आली तर. तर तिथं सांगितलंय भवाचं भय नष्ट होत. आता वाचलं ना पहिलं 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 ओम नमः. बरोबर बघा. भो प्रभो मी मनोज शंकर कृतकारी अनुमोदन सर्व समारंभात माया प्रमा इत्यादी माझ्याकडून या कधी शास्त्र घेतलेल्या अतिक्रमस्तीच्या आणि जीवनची स्वाध्याय करीत असताना माझे सर्व दोष मित्रांनो मी माझ्यामध्ये राहतो या सर्व दोषांविषयी मी काय शिकतो. बघा हा चेतना या आत्म्यामध्ये असलेल्या जीवत्व शक्तीवर मी पूर्वी माझ्या आत्म्यामध्ये असणाऱ्या जीवत्व शक्तीवर जगत होतो. पुढेही मी माझ्या आत्म्यामध्ये असणाऱ्या जीवत्व शक्तीवर जगणार. शरीरापासून भिन्न दश प्राणावर जगणारा श्वासोच्छ्वासावर जगणारा खाण्यापिण्यावर जगणारा नाही. जीवाला धन कुटुंब परिवार यांच्या आश्रयाने जगणारा मी चैतन्य आत्मा जीवत्व शक्तीवर जीवत्व शक्ती संपन्न स्वरूप विसर्जन.
बोधि समाधि परिणाम शुद्धि स्वात्मोपलब्धि शिव सख्य सिद्धि चिंतामणि वस्तुदाने सिंहास्तु देवी। जय बोलो द्वादशांगिणी माता की।